महालक्ष्मी देवीचे सर्वत्र गुरुवारी आगमन झाले। यात भाविकांनी आपापल्या घरी महालक्ष्मीला साज शृंगार करून 56 भोग प्रसाद दिला। देवी समोर नगदी सुद्धा ठेवण्यात आली व चिल्लर पैसे सुद्धा ठेवण्यात आले। शुक्रवारी अनेक भाविकांनी सायंकाळी महाप्रसादाचे आयोजनही केले। मात्र शनिवारी वल्लभनगर मधील 3 ठिकाणी असलेल्या महालक्ष्मी समोरील ठेवलेली रोखच अल्पवयीन चोरट्याने लंपास केली। महाप्रसादाला आलेल्या भाविकांनी दर्शन घेऊन अनेकांनी देवीसमोर पैसे दान केले। या संधीचा फायदा घेऊन सकाळी 6 वाजताच्या दरम्यान अल्पवयीन चोरट्याने 3 ठिकाणी असलेल्या महालक्ष्मी देवी समोरील अंदाजे 5,000 रुपये घेऊन पळ काढला। याची माहिती होताच महिलेने त्याचा पाठलाग केला। आरोपीने त्याच्याजवळ असलेली सायकल सोडून पळ काढला। मात्र काही वेळाने याच अल्पवयीन चोरट्याने सोबत एका मित्राला सोबत आणून सायकल घेण्याकरिता पुन्हा त्याच ठिकाणी तो आला। मात्र महिलांनी त्याला पकडून आरडाओरड केली। कोल्हापुरी गेट पोलिसांना फोन करून आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले। या अल्पवयीन चोरट्याने वल्लभनगर मधील उमेश मोवाडे, सागर खंडागडे, चंद्रशेखर तायडे यांच्या घरी असलेल्या महालक्ष्मी देवी समोरील एकूण 5,000 रुपयांची चोरी केली। ब्युरो रिपोर्ट, VCN न्यूज।